अनिता वद्रे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आधुनिक काळामध्ये जर तुम्हाला सर्वांना निरोगी आयुष्य जगायचं असेल तर एक कानमंत्र जो आहे तो आहे कडुनिंब। संस्कृत मध्ये कडुनिंबाला अरिष्ट असे म्हणतात। अरिष्ट म्हणजे श्रेष्ठ, पूर्ण आणि कधीही खराब न होणारा असा। तर अरिष्ट सर्व रोग निवारणी आणि एक अमृत वृक्ष, गावाकडचा डॉक्टर अशा वेगवेगळ्या नावाने या कडुनिंबाला संबोधित केलेले आहे। प्राचीन काळापासून आयुर्वेदात आणि निसर्ग उपचारामध्ये या कडुनिंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या भारतातील प्राकृतिक चिकित्सेचे आधारस्तंभ मानलेले चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या दोन महत्त्वाच्या ग्रंथात सुद्धा या कडुनिंबाचे वर्णन आलेले आहे। सर्व रोग निवारणी म्हणून या कडुनिंबाचा पुरस्कार केलेला आहे। पाश्चात्य देशामध्ये कडुनिंबाला एक चमत्कारिक वृक्ष म्हणून मानण्यात आलेले आहे आणि आपल्या भारतातून मोठ्या प्रमाणात ह्या कडुनिंबाच्या पाल्याची निर्यात केली जाते, जे आपल्याला माहीतही नाही। आणि अनेक औषधांमध्ये या कडुनिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। एक आयुर्वेदिक उपचार म्हणून हे सर्वोत्तम असं एक औषध आहे। कडुनिंब हे किती चमत्कारिक आणि अमृत वृक्ष आहे आणि सर्व रोग निवारणी आहे याचे महत्त्व आपल्याच देशातील लोकांना माहित नाही आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला भरपूर कडुनिंबाची झाडे असतात, परंतु आपण त्याचा वापर करत नाही आणि परिणामी कॅन्सर सारखे विकार आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। एवढेच नाही तर मधुमेह असतील, ताणतणाव असतील किंवा स्किन प्रॉब्लेम असतील, ह्या सगळ्या प्रॉब्लेमना जर तुम्हाला मुळापासून दूर करायचं असेल तर कडुनिंब हे एक रामबाण उपाय आहे। चला तर मग आज आपण कडुनिंब हे आपल्या आरोग्यासाठी किती गरजेचं आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। शरीराच्या वरच्या भागातच नव्हे तर शरीराच्या आतील भागातही स्वच्छता करण्याचं काम हे कडुनिंब करत असतं। शरीरामध्ये जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या शरीरामध्ये अनेक टाकाऊ पदार्थ आपल्या रक्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात। ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ करतो, आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो, त्याच पद्धतीने आपल्या शरीराची ही स्वच्छता रोजच्या व्यवहारामध्ये करणं खूप गरजेचं आहे आणि ही स्वच्छता करायचं काम कडुनिंब करतं। कडुनिंब हे एक नॅचरल क्लिन्झिंगचे काम करते। म्हणजे आपण रोज आंघोळ करताना कडुनिंबाची पानं वाटून त्याचा लेप जर पूर्ण शरीराला लावून ठेवला आणि मग तो सुकल्यानंतर धुवून टाकला तर यासारखं क्लिन्झिंग दुसरं कोणतंही नाही। आणि या कडुनिंबामध्ये अँटीबायोटिक आणि अँटी फंगल गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावरील बॅक्टेरिया निघून जातात। का आपल्याला जर काही फंगल इन्फेक्शन असेल तर तेही कमी होते आणि नॅचरल पद्धतीने क्लिन्झिंग आपल्या शरीराचं होत असतं। सकाळी उपाशीपोटी आपण कोमट पाण्याबरोबर 6 ते 7 पाने कडुनिंबाची रोज जर खाल्ली तर शरीराच्या आतील बाजूचे सुद्धा क्लिन्झिंग होत असते आणि म्हणूनच शरीराच्या बाहेरील असो किंवा आतील असो ह्या शरीराची स्वच्छता करण्याचं काम कडुनिंब करत असतं। तुम्ही मला सांगा, कोणती फळं आणि भाज्या नॅचरल पद्धतीने आता पिकवली जातात? तुमच्याकडे उत्तरच मिळणार नाही, कारण आधुनिक काळामध्ये लोकसंख्या खूप वाढलेली आहे। सर्व लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी उत्पादन क्षमता वाढणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच आधुनिक काळामध्ये अनेक रासायनिक खतांचा वापर या पिकांसाठी केला जातो आणि त्याचबरोबर अनेक रसायनं ह्या भाजीपालांना किंवा फळांना कीड लागू नये म्हणून अनेक रासायनिक कीटकनाशकांची फवारणी याच्यावर केली जाते। एवढंच काय तर फळं अवेळी आणि लवकर पिकवण्यासाठी अनेक रासायनिक घटकांचा भडीमार त्याच्यावर केला जातो आणि परिणामी तुम्ही आरोग्य चांगलं राहण्यासाठी जरी फळं खात असाल, जरी भाज्या खात असाल तरी त्यातून जे विषारी घटक आपल्या शरीरामध्ये जाणार आहेत ते तुम्ही कोणीही थांबवू शकत नाही आणि मग हे विषारी घटक आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनेक विषारी घटक जमा व्हायला लागतात आणि परिणामी कॅन्सर किंवा आपल्या शरीरातील अनेक कार्यपद्धतींवर अडथळा येतो। आपले स्किन प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवतात आणि हे असं काही होऊ नये म्हणून रोज सकाळी आपण नियमित कडुनिंबाची पाने खाल्ली पाहिजे आणि हे विषारी घटक खऱ्या अर्थाने जेव्हा आपल्या शरीराच्या बाहेर रोज पडत असतील तेव्हाच आपल्या शरीराची रोज आतल्या बाजूने सुद्धा स्वच्छता होत असते। आणि कडुनिंबामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक, अँटी फंगल असे गुणधर्म असतात आणि त्यामुळे
आपल्या केसासंबंधीच्या अनेक विकारांमध्ये किंवा समस्यांमध्ये याचा खूप फायदा होतो। बऱ्याच लोकांमध्ये केसांमध्ये उवा, लिखा यांचा प्रादुर्भाव असतो। कडुनिंबाचा पाला जर आपण वाटून हेअर पॅक म्हणून केसांना लावला तर अशा समस्येपासून आपले रक्षण होत असते। बऱ्याच प्रमाणात कोंडा किंवा डॅन्ड्रफ होत असतो। त्याचबरोबर हेअर फॉल किंवा अवेळी केस पांढरे होणे, केस खूप गळणे किंवा केस तुटणे यासारख्या ज्या समस्या आहेत केसांच्या, त्या सर्व केसांच्या समस्या या कडुनिंबाचं सेवन केलं आणि कडुनिंबाचा पॅक म्हणून वापर केला केसांना तर त्या कडुनिंबाच्या वापरामुळे कमी होतात। डोळ्यांना होणारे इन्फेक्शन, डोळे लाल होणे, सुजणे, डोळ्यांची आग होणे किंवा डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येणं यासारख्या डोळ्यांच्या अनेक समस्यांवर कडुनिंबाच्या सेवनाचा, कडुनिंबाचा वापराचा खूप चांगला फायदा होतो। तर कडुनिंबाच्या सेवनामुळे आपल्या दाताची कीड ती समूळ नष्ट करता येते। त्याचबरोबर आपल्या तोंडातील सर्व अवयवांचे जे आरोग्य आहे ते चांगले राखण्यासाठी कडुनिंबाचा चावून खाल्ल्याने खूप फायदा होतो। बऱ्याच जणांना तोंडाला चव येत नसते, काही खावंसं वाटत नाही, मळमळ होते, उलट्या होणे, त्यानंतर जेवण करण्याची इच्छा न होणे यासारख्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सुद्धा कडुनिंबाच्या सेवनाने दूर होतात। त्याचबरोबर तोंडाचा घाण वास येणं किंवा तोंडामध्ये हिरड्यांना सूज येणं, दातांना कीड लागणं यासारख्या ज्या समस्या आहेत या समस्या देखील या कडुनिंबाच्या सेवनानं दूर होत असतात। आपल्या तोंडातील सलाइवामध्ये अल्कलाईनचे प्रमाण वाढते, अन्न पचनाला सुद्धा त्याचा उपयोग होतो। आपल्या स्किनचे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर, त्वचा विकारावर रामबाण औषध कोणतं असेल तर ते आहे कडुनिंब। या गुणधर्मांमुळे आपल्या स्किनवर जीवाणूंपासून आपले रक्षण होत असते। सूर्याची तीव्र हानिकारक किरणे आणि त्याचबरोबर प्रदूषण, या प्रदूषणापासून सुद्धा आपल्या स्किनचे रक्षण हे कडुनिंब करत असते। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर येणारी पिंपल्स, फोड, ॲक्ने किंवा आपल्या त्वचेवर खाज येणं, नाईटी होणं किंवा सोरायसिस सारखे विकार असतील, स्किन प्रॉब्लेमवर हा कडुनिंबाचा फार उपयोग होतो। तर सेवनानं अनेक विषारी घटक आपल्या शरीराच्या बाहेर जातात। आपले हार्मोन्स बॅलन्सिंग करायचं काम देखील हे कडुनिंब करत असतं। या कडुनिंबाच्या पानामध्ये अनेक जीवनसत्व, पोषक घटक आणि त्याचबरोबर फॅटी ऍसिड असते आणि त्यामुळे अवेळी पडणारे रिंकल्स जे असतात, सुरकुत्या ज्या असतात त्या कमी होतात आणि परिणामी तारुण्य आपलं टिकून राहतं। आपली त्वचा तेजस्वी, नितळ आणि तरुण दिसते। कडुनिंबाची पानं खाल्ली तर त्याचा आपल्या पचन संस्थेवर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो। या कडुनिंबामुळे आपल्या पोटातील जंत, कृमी, पोटातील इन्फेक्शन, आपल्या पोटात असणाऱ्या किंवा आपल्या तोंडापासून ते आपल्या आतड्यांपर्यंत असणाऱ्या वेगवेगळ्या जखमा, अल्सर यावर सुद्धा हे औषध म्हणून काम कडुनिंब करत असतं आणि त्यामुळे आपल्या पोटातील जंत कमी होतात, बॅक्टेरिया कमी होतात। जे बॅड बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये असतात त्यांना नियंत्रित ठेवायचं काम हे कडुनिंबाचा पाला करत असतं आणि जे चांगले बॅक्टेरिया जे असतात त्यांना ताकद देण्याचं काम हे कडुनिंब करतं। बॅड बॅक्टेरिया असतात त्यांचा खात्मा होतो, गुड बॅक्टेरिया जे असतात त्यांच्या वाढीला प्रमोट करायचं काम कडुनिंब करत असते। त्यामुळे परिणामी आपल्या पचन संस्थेचं आरोग्य चांगलं राहतं। खाण्यातून अनेक टॉक्सिन्स आपल्या लिव्हर मध्ये जमा होत असतात, या टॉक्सिन्सला फ्लश आउट करायचं काम हे कडुनिंब करत असतं। आपण जे पदार्थ खातो त्या पदार्थांमुळे आपल्या शरीरामध्ये अनेक पोषक घटक आपल्याला मिळत असतात, ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते। तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, बाहेरचे जंक फूड, फास्ट फूड जे असतात, पॅक फूड असतात किंवा केमिकल युक्त फळं, भाज्या आपण खात असतो, या सर्व गोष्टींमुळे आपल्या रक्तामध्ये अनेक विषारी घटक, टॉक्सिन्स निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला आपल्या अन्नातून जेवढ्या प्रमाणात पोषक घटक मिळणं गरजेचं असतं तेवढ्या प्रमाणात आपल्या शरीराला मिळत नाही आणि परिणामी आपल्या शरीरामध्ये अनेक भागामध्ये बिघाड निर्माण व्हायला सुरुवात होते आणि परिणामी आपली स्किन आणि आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या
इंद्रियांना प्रॉब्लेम यायला सुरुवात होते। आपल्या रक्ताची स्वच्छता खूप महत्त्वाची असते आणि हे आपल्या रक्तात निर्माण झालेले जे विषारी घटक आहेत ते बाहेर टाकण्याचं काम कडुनिंब करत असते। आपल्या रक्ताची शुद्धी होते आणि त्यामुळे रक्ताभिसरणही चांगलं राहतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं। रक्तातील जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं त्यांनाही कंट्रोल करायचं काम कडुनिंब करत असतं आणि परिणामी आपलं वजनही आपोआप कंट्रोलमध्ये येतं आणि आपल्या रक्ताचं आरोग्य चांगलं राहिल्यामुळे आपल्या हृदयाचंही आरोग्य चांगलं राहतं। त्यामुळे रक्त, हृदय आणि वजन ह्या तीनही गोष्टींना कडुनिंब हे खूपच गरजेचं आहे। किडनीला सूज येणे, किडनीला इन्फेक्शन होणे, कार्यक्षमता कमी होणे यासारख्या ज्या समस्या आहेत या सर्व समस्यांवर कडुनिंबाचा परिणाम होतो। लघवीला जळजळ होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, युरिन संबंधीच्या आणि किडनी संबंधीच्या सर्व समस्यांवर कडुनिंब हे खूप लाभदायक आहे। स्त्रियांचा विचार केला तर स्त्रियांच्या अंगावरून पांढरे पाणी जाणे, मासिक धर्माच्या वेळी अंगावरून जास्त ब्लडिंग होणे, जननेंद्रियाला खाज येणं, सूज येणं किंवा जननेंद्रियाला होणारे कॅन्सर यासारखे जे विकार आहेत या सर्व विकारांवर कडुनिंबाचा खूप चांगला उपयोग होतो। पीसीओडीचा त्रास, त्यामुळे प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम असणे, वजन नियंत्रित नसणे किंवा स्किन प्रॉब्लेम्स असणे यासारखे अनेक समस्यांना महिलांना तोंड द्यावे लागते। तर पीसीओडीचा त्रास जर तुम्हाला समूळ नष्ट करायचा असेल तर कडुनिंबाचे सेवन तर तुम्ही केलेच पाहिजे। अनेक स्त्रियांचेच नव्हे तर पुरुषांच्या जननेंद्रियांसंबंधीचे जे काही वेगवेगळे विकार असतील तर ह्या विकारांवर सुद्धा कडुनिंबाचा जो अर्क आहे तो खूप फायदेशीर आहे। ह्या लिंबोळीचं जे तेल आहे ह्या तेलाने जर आपल्या शरीरावर आपण मसाज केली, मालिश केली तर हाडांच्या सांध्यांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो। हाडे मजबूत व्हायचं काम आणि सांधेदुखी कमी करायचं काम वेदनाशामक म्हणून सुद्धा या कडुनिंबाचा उपयोग होत असतो। या कडुनिंबाच्या नित्य सेवनामुळे आपल्या शरीरामध्ये जे पित्ता संबंधी जे विकार आहेत ते दूर करण्याचं काम कडुनिंब करत असतं। एवढंच नाही तर वातामध्ये आणि कफ कमी करण्यासाठी सुद्धा या कडुनिंबाचा खूप उपयोग होतो। म्हणून सर्दी, पडसं, घशाचे इन्फेक्शन आणि अंगात कणकण येणं, ताप येणं यासारखे जे विकार आहेत किंवा श्वसनासंबंधी काही विकार असतील तर या सर्व विकारांवर कडुनिंब फार फायदेशीर ठरतं। कडुनिंबाच्या वापरामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते। आपल्या शरीरात सुद्धा अनेक कर्कपेशी असतात, त्या पूर्ण शरीरामध्ये वावरत असतात, पण ते एकट्या असल्यामुळे त्या आपल्याला हार्मफुल वाटत नाही, त्रासदायक वाटत नाही। मात्र काही खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे किंवा विषारी घटकांमुळे किंवा काही कारणामुळे जर ह्या कर्कपेशी एखाद्या ठिकाणी जर गोळा झाल्या, एकत्रित आल्या तर तिथे कॅन्सर सारख्या विकाराची लागण होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच ह्या कर्कपेशींना एकत्र येऊ न देता त्यांच्या वाढीवर कंट्रोल ठेवण्याचं काम हे कडुनिंब करत असतं। त्यामुळे आपल्या शरीरात जर कर्करोगाचा धोका टाळायचा असेल तर कडुनिंबाचं सेवन आपल्या जीवनामध्ये करणं खूप गरजेचं आहे। कडुनिंबाचा वापर करण्याच्या अनेक पद्धती आहेत। आपल्याला ऍज अ सप्लिमेंट करायचा असेल तर पहिली पद्धत आहे कडुनिंबाचा पाला चावून खाणे आणि हे चावून खाणं हे खूपच गुणकारी आहे, कारण त्यामुळे आपल्या तोंडाचंही आरोग्य चांगलं राहतं आणि शरीराचंही आरोग्य चांगलं राहतं। दुसरी पद्धत आहे कडुनिंबाच्या पानांची छोल्या एवढी गोळी तयार करायची आहे आणि ती सकाळी उपाशी पोटी ती गोळी घ्यायची आहे। तिसरी पद्धत आहे ज्यूस तुम्ही घेऊ शकता। चौथी गोष्ट आहे कडुनिंबाचा जो पाला आहे तो पाण्यामध्ये उकळून घ्या आणि त्या पाण्याचा पिण्यासाठी किंवा आपल्या आंघोळीसाठी किंवा केस धुण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता। पुढची पद्धत आहे कडुनिंबाचा जो पाला आहे तो तुम्ही वाटून घ्या आणि वाटलेला जो पाला आहे त्यापासून तुम्ही फेस पॅक बनवू शकता किंवा उठण्याप्रमाणे पूर्ण शरीराला त्याचा लेप लावून तो वाळल्यानंतर तो धुवून टाकायचा आहे। शेवटची पद्धत आहे तुमच्या दातात तर कडुनिंबाच्या काडीने तुम्ही दात घासले तरी चालतात। तरी थोडक्यात काही पद्धती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यापैकी तुम्हाला जो उपयुक्त वाटेल तो तुम्ही करू शकता। कडुनिंबाच्या पानांचा ऍज अ सप्लिमेंट म्हणून वापर करताना
काय खबरदारी घेतली पाहिजे, तर त्यातली पहिली खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे मधुमेहाच्या पेशंट. मधुमेहाचे जे पेशंट आहेत त्यांना कडुनिंब हे एक वरदान आहे, कारण शुगर कंट्रोल करण्याचं काम कडुनिंब करत असतं. मात्र काही पेशंटना इन्सुलिन चालू असतं, तर काहींना औषधे गोळ्या चालू असतात. तर त्यांनी फक्त करायचंय काय, कडुनिंबाच्या पानांचा ऍज अ सप्लिमेंट म्हणून वापर करताना आपल्या रक्तातील जी शुगर आहे ती प्रमाणापेक्षा कमी तर होत नाही ना, याकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. काही पेशंट असेही असतात की ते वजन त्यांचं गरजेपेक्षाही खूपच कमी असतं. अशा लोकांनी आणि ज्यांना थकवा येतो, ज्यांना जेवण जात नाही, थकवा जाणवतो आहे, अशक्तपणा जाणवतो आहे, अशा लोकांनी शक्यतो कडुनिंबाचा वापर करू नये. जर तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून मगच तुम्ही कडुनिंब वापरा. ज्या लोकांची स्किन फारच ड्राय आहे, खूपच संवेदनशील आहे, अशा लोकांनी कडुनिंबाचा वापर करणं टाळावं. हा प्रॉब्लेम वाढण्याचीही शक्यता असू शकते. तुम्हाला कडुनिंबाची काही ॲलर्जी तर नाही ना, हे लक्षात घेऊन मगच कडुनिंबाचा वापर तुम्ही करा. कडुनिंबाची पानं वाटून जो पेस्ट बनलेली आहे, एक पॅच तुम्ही लावून पहा आणि तो पॅच लावल्यानंतर त्या पॅचच्या जागेवर जर तुम्हाला काही साईड इफेक्ट जाणवले नाही तर तुम्ही लेप तुमच्या शरीरावर आणि तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. ज्या बायका प्रेग्नंट आहेत अशा बायकांनी 5 ते 7 महिने कडुनिंबाचा वापर करणं शक्यतो टाळणं गरजेचं आहे. जर काही कॉम्प्लिकेटेड समस्या प्रेग्नन्सी संबंधी असेल तर कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होण्याची सुद्धा चान्सेस नको, म्हणून शक्यतो या काळामध्ये कडुनिंबाचा पानांचा ॲज अ सप्लिमेंट म्हणून वापर शक्यतो टाळणं गरजेचं आहे. कडुनिंब हे शुक्र धातूला कमी करते आणि म्हणूनच ज्यांना मूल होण्यासाठी जे दाम्पत्य प्रयत्न करत आहेत तर अशा लोकांनी शक्यतो कडुनिंबाचा पाल्याचा वापर टाळावा. हे जे व्हिडिओ आहेत ते केवळ अभ्यास करूनच नव्हे तर मी स्वतःवर त्याचा प्रयोग केलेला आहे आणि या प्रयोगातून मला जे फायदे जाणवले आहेत ते फायदे मला तुमच्या सर्वांशी शेअर करावेसे वाटले आहेत. मला जी माहिती मिळाली, मला जे बेनिफिट झाले हे तुम्हालाही व्हावे एवढीच यामागे अपेक्षा आहे. चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. नमस्कार.